नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही अपडेट आहेत, तर ते अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवत असतो. तर मागचे जे काही व्हिडिओ आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये तुमचा जे काही प्रवर्गानुसार तुम्हाला या ठिकाणी नेमकं सेफ स्कोर असेल किंवा तुमची निवड कशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकते, त्या अनुषंगाने जी काही व्हिडिओ सीरीज आहे, तर ती सध्या बघा आपण आपल्या YouTube चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर प्रत्येक प्रवर्गानुसार या ठिकाणी जे काही सेफ स्कोर असेल किंवा संपूर्ण टेट परीक्षेमध्ये आपल्या स्वतःच्या प्रवर्गामध्ये किती उमेदवार सध्या आपले कॉम्पिटिटर असणार आहे, ते संपूर्ण तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ॲनालिसिस एक सध्या बघण्यात आलंय. तर अजूनही तुम्हाला कोणत्या या ठिकाणी टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्यावर देखील तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल. तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी जे काही इतर आरक्षणापेक्षा एक महत्त्वाचं समांतर आरक्षणाचे जे काही उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांच्या देखील कमेंट येत होत्या की समांतर आरक्षणाचा जो काही सेफ स्कोर असेल तर तो नेमका किती या ठिकाणी असू शकतो, तसंच किती मार्कापर्यंत समांतर आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी बघा निवड होऊ शकते, ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसंच मागचे जे काही शिक्षक भरती 2022 मध्ये किती मार्कावर सध्या बघा उमेदवार जे आहे तर ते निवड झाले होते, ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही सेफ स्कोर असेल तर ते समांतर आरक्षणाचे जे काही उमेदवार असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये आता समांतर आरक्षण म्हटलं तर जे काही अनाथ बांधव असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर जे काही महिला उमेदवार असेल ह्या ठिकाणी आरक्षणाच्या अनुषंगाने त्या आणि संपूर्ण जे काही सध्या खेळाडू प्रवर्ग असेल, अशा संपूर्ण समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ असणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची जे अपडेट आहे तर ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की समांतर आरक्षणामध्ये जे काही सध्या उमेदवार असतात, तर त्या उमेदवारांमध्ये ह्या ठिकाणी बघा ह्या उमेदवारांना जी संधी आहे तर ती संधी सर्वात जास्त या ठिकाणी इतर जे काही सर्वसाधारण उमेदवारांपेक्षा मिळत असते. कारण त्यांच्याकडे समांतर आरक्षणाचे जे काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट सध्या बघा त्यांचा स्पेशल कोटा असतो आणि त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी असतात त्या देखील सेपरेट सध्या येत असतात. आता त्याच्यामध्ये दिव्यांग बंधू या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिव्यांगमध्ये वेगवेगळे सध्या बघा त्या ठिकाणी दिव्यांग असतात. त्यानंतर खेळाडू पर्सन असेल, म्हणजे जो काही स्पोर्ट पर्सन कोट्यामधला उमेदवार असेल तर त्याच्यासाठी असतं. त्यानंतर माजी सैनिक जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची ह्या ठिकाणी वेकेन्सी येत असते. पुढचं आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार, त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवार, त्यानंतर अनाथ बाल्य इत्यादी जे काही सध्या बघा हे समांतर आरक्षणामधले जे काही सध्या आरक्षित जे सध्या उमेदवार आहेत तर ते उमेदवार या ठिकाणी येत असतात. आता हे जे उमेदवारांना इतर सर्वसाधारण उमेदवारांपेक्षा अगदी कमी 50% जरी मार्क असले तरी देखील त्यांची निवड जी असते तर ती निवड सध्या इथं वेकेन्सीनुसार होत असते. तर ह्यांना सर्वात जास्त इथं संधी बघा अवेलेबल होत असते. आता ह्यांचं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन नेमकं समांतर आरक्षणातील उमेदवारांचं कोणासोबत असणार आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांचं जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशन स्वतःचे जे काही आरक्षित असलेले जे काही पदं असेल तर त्या पदांमध्ये, आता ह्याच्यामध्ये समजा एखादा माजी सैनिक उमेदवार असेल तर माजी सैनिक उमेदवारांचं कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन सध्या त्याच गटातील जे काही सध्या माजी सैनिक उमेदवार असेल तर त्यांच्यासोबत सध्या असणार आहे. एखादा अनाथ बांधव असेल तर अनाथची वेकेन्सी जी असेल तर ती अनाथची वेकेन्सी देखील सध्या या ठिकाणी अनाथच त्या ठिकाणी त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आणि जे ह्या ठिकाणी संपूर्ण सध्या समांतर आरक्षणामधले उमेदवार असतात तर त्यांना कमीत कमी जे काही मार्क आहे तर ते मिळालेले देखील सध्या आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितले तर सध्या समांतर आरक्षणामधले काही जे उमेदवार आहेत तर त्यांना सर्वात जास्त देखील सध्या मार्क आपल्याला टेट 3 परीक्षेमध्ये पाहायला मिळाले आहे. कारण बाकी सध्या समांतर आरक्षणामधले जे काही लेखनिक सध्या बघा वापरलेले उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना इतर सर्वसाधारण उमेदवारांपेक्षा देखील जास्त मार्क सध्या बघा त्यांना मिळालेले आहे. कारण त्यांना एक्स्ट्राचा जो काही वेळ आहे तर तो वेळ सध्या बघा परीक्षेमध्ये मिळत असतो. तर असे उमेदवार देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे. म्हणजे प्रत्येक जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीमध्ये स्वतःच्या ज्या काही आरक्षित गटातील उमेदवारांबरोबरच त्यांची कॉम्पिटिशन जी आहे तर ती कॉम्पिटिशन सध्या बघा त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यामध्ये आपण मागची जी काही 2022ची पदभरती झाली होती तर त्या 2022च्या पदभरतीमध्ये नेमके किती मार्कापर्यंत उमेदवारांचं सिलेक्शन झालंय तर त्याचे काही आपण या ठिकाणी रिझल्टचे स्क्रीनशॉट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सध्या बघा या ठिकाणी आता हे भूकंपग्रस्त उमेदवाराचं हे उदाहरण तुम्हाला दाखवतो. आता भूकंपग्रस्त उमेदवारांचं
एक या ठिकाणी वेकेन्सी होती, एक उमेदवार सिलेक्ट झाला आणि त्याला किती मार्क होते तर 97 मार्क त्याला सध्या बघा ह्या ठिकाणी होते. त्या उमेदवाराची 2022च्या शिक्षक भरतीमध्ये निवड इथं झालेली आहे. तसंच पुढे जर आपण इथं पुढे विचार केला, EWSचा उमेदवार आहे आणि उमेदवार कोणता आहे तर स्पोर्ट पर्सन आहे, म्हणजे खेळाडू उमेदवार आहे. त्या ठिकाणी 3 वेकेन्सी आलेल्या होत्या एका जिल्हा परिषदमध्ये खेळाडू पर्सनच्या. त्या ठिकाणी फक्त बघा इथं 2च उमेदवार त्यांना मिळाले आहे, म्हणजे 3 वेकेन्सी आल्या आणि 2 उमेदवार मिळाले. त्याच्यामध्ये कट ऑफ किती आहे तर फक्त 72 म्हणजे 72 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ सध्या लागला आहे. म्हणजे तुम्ही तिथं लक्षात घ्या की कमीत कमी मार्क जरी असले तरी समांतर आरक्षणामधले जे काही उमेदवार आहे तर त्यांना होप्स या ठिकाणी 100% असणार आहे, कारण त्यांच्या वेकेन्सीवर सर्वसाधारण जे काही उमेदवार असतात तर ते तुमचे कॉम्पिटिटर सध्या नसणार आहे, हे लक्षात घ्या. कारण तुमचे कॉम्पिटिटर फक्त जर या ठिकाणी स्पोर्ट पर्सन असेल तर तो स्पोर्ट पर्सनच तुमचा या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार आहे. आता ह्याच्यामध्ये देखील कमीत कमी जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा असतात. आता इथं 3 वेकेन्सी आली तरी देखील 2च उमेदवार सध्या इथं क्वालिफाय त्यांना मिळाले आहे, बरोबर. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला दाखवतो. इथं बघा आता हे दुसरं जे काही जिल्हा परिषद आहे तर त्याचं आपण इथं बघूया. तर ह्याच्यामध्ये इथं जर बघितलं आपण तर पुढचं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड, म्हणजे प्रकल्पग्रस्तचे 121 मार्कावरती निवड झाली. भूकंपग्रस्त या ठिकाणी 92 मार्कावर निवड झाली. स्पोर्ट पर्सन इथं 3 वेकेन्सी होत्या, 83 मार्कावरती निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इथे जे काही PH म्हणून आहे, म्हणजे हे जे सध्या ऑर्थो असेल, लो डिव्हिजन असेल किंवा PHचे हा एक प्रकार आहे. तर ह्यांचं जे काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सीच्या अनुषंगाने इथं बघा जो कट ऑफ आहे 96 मार्क असेल, 125 असेल, 117 असेल, तर अशा पद्धतीने इथं लागलेलं आहे. त्यानंतर इथं अनाथ बांधव आहे ऑर्फेन संदर्भात, तर त्यांची देखील इथं 84 मार्कावरती निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तसंच बघा इथं पुढे आपण अजून बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल. आता इथं ह्या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तची जागा आहे, 87 मार्काचा कट ऑफ इथं लागलेला होता. आता ह्या वेळेला देखील सध्या अशा पद्धतीने जे काही सध्या बघा कट ऑफ असेल तर तो पाहायला मिळेल. आता काही ठिकाणी काही जिल्हा परिषदमध्ये सध्या वेकेन्सी येतात परंतु उमेदवार तिथं अवेलेबल होत नाही. आता इथं तुम्ही बघू शकता, आता हे शेड्यूल ट्राईब म्हणजे STची वेकेन्सी होती. या ठिकाणी भूकंपग्रस्तची 2 वेकेन्सी होती परंतु एकही उमेदवार त्या ठिकाणी मिळाला नाही, म्हणजे असं देखील सध्या असतं. त्यानंतर इथं STचे स्पोर्ट पर्सनची 4 वेकेन्सी होती आणि कोणताही उमेदवार सध्या 2022 मध्ये मिळाला नाही, म्हणजे ही जी वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी अशा पद्धतीने रिक्त देखील सध्या बघा राहून जातात. आता ह्या संपूर्ण वेकेन्स्या परत कन्वर्ट होऊन सर्वसाधारणमध्ये म्हणजे ती पुढची प्रोसेस सध्या असते. तसंच पुढे अजून तुम्हाला दाखवतो. इथं एक SCचं उदाहरण तुम्हाला दाखवतो. SC कॅटेगरीचे जे काही समांतर आरक्षणामधले प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कट ऑफ जो आहे तर तो इथं 97 बघा पाहायला मिळाला आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वात जास्त मार्क घेणारे उमेदवार समांतर आरक्षणामधले देखील सध्या बघा असतात. आता ज्यांनी लेखनिक वगैरे वापरलेली आहे ह्या ठिकाणी त्यांना एक्स्ट्राचा वेळ देखील सध्या परीक्षेमध्ये मिळत असतो. त्या अनुषंगाने त्यांना मार्क देखील तेवढे कव्हर हे होत असतात. आता इथं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो की शेड्यूल कास्ट SCचा जो काही उमेदवार आहे ह्या ठिकाणी मागच्या 2022च्या पदभरतीची ही लिस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी ऑर्थो संदर्भात आहे, PH ऑर्थो, बरोबर, समांतर आरक्षण. तर त्यांच्या इथे कट ऑफ किती लागलाय तर 151 मार्क, म्हणजे हे 151 मार्क जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या ह्या ठिकाणी SC प्रवर्गाच्या ऑर्थो संदर्भात जे काही समांतर आरक्षण आहे तर त्यांचा इथं लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे असं देखील सध्या कट ऑफ इथं लागत असतो. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला इथं दाखवलं प्रोजेक्ट संदर्भात प्रकल्पग्रस्त 3 वेकेन्सी होत्या, एकच उमेदवार मिळाला आणि 90चा कट ऑफ लागला. म्हणजे इथं सर्वात जास्त जी काही होप्स आहे तर तो होप्स सध्या बघा समांतर आरक्षण असलेले जे काही उमेदवार आहे तर त्यांना सध्या इथं मिळणार आहे. आता इथे मागच्या प्रमाणे स्पोर्ट पर्सनच्या 3 वेकेन्सी होत्या, कोणताही उमेदवार सध्या इथं मिळाला नाही, म्हणजे इथं 0 दाखवण्यात आलेलं आहे. पुढे बघा अजून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे इथे बघू शकतात तुम्ही. टोटल ज्या काही पोस्ट होत्या तर त्या पोस्टमध्ये जवळपास 129 पोस्ट होत्या आणि त्या ठिकाणी 32च उमेदवार सध्या जे काही इलिजिबल असेल, रिकमेंडेशन असेल तर ते ह्या ठिकाणी झालेले आपल्याला मागे पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये 68 मार्कापर्यंत या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या आला होता. त्यानंतर इथे पुढचं बघू शकतात 101 जागा होत्या, 101 उमेदवार सध्या इथं
रिकमेंडेशन झाले त्याच्यामध्ये अनाथचा जो काही कट ऑफ आहे तर तो 77 कट ऑफ सध्या आला होता. तर अशा पद्धतीने कट ऑफ सध्या इथं लागत असतो. पुढे अजून तुम्हाला जे उदाहरणे आहेत ते उदाहरणे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. या ठिकाणी बघा पीएच जे आहे लो विजन असेल, त्यानंतर पीएच आय डी, पीएच लो विजन अशा संदर्भात या ठिकाणी 76, 78 मार्क, 98 मार्क, 83 मार्क, 98 असे 2 डिजिटचे जे काही कट ऑफ आहे तर ते कट ऑफ सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. तर आताच्या वेळेला देखील अशाच पद्धतीने जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी या ठिकाणी लागू शकतो. तर जे काही समांतर आरक्षणामधले उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांनी जो काही होप्स असेल तर तो होप्स नक्की ठेवा. कारण तुमचे कमीत कमी मार्क जरी असले तरी देखील तुमची निवड जी आहे तर ती निवड सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते. कारण वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी आणि जे उमेदवार असतात तर ते उमेदवार तुमचे कॉम्पिटिशनमध्ये तुमच्याच त्या ठिकाणी समांतर आरक्षणामधले सध्या असतात. म्हणजे तुमचं पुढे कितीही जास्त मार्कवाला उमेदवार असेल परंतु त्यांच्याकडे समांतर आरक्षण नसेल तर तो उमेदवार तुमचा कॉम्पिटिटर सध्या नसणार आहे. आता ह्याच्यामध्ये किती मार्कपर्यंत सध्या बघा तुम्ही होप्स ठेवू शकतात. तर तुमचे 2 डिजिटचे जरी मार्क असेल म्हणजे अगदी 70, 80, 90 अशा पद्धतीचे जरी मार्क असेल तरी तुम्ही ह्या ठिकाणी बघा होप्स या ठिकाणी ठेवू शकतात. कारण वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये समांतर आरक्षणाची जी वेकेन्सी असते तर ती 100% सध्या बघा त्या ठिकाणी येत असते. म्हणून जो काही होप्स असेल तर तो होप्स तुम्हाला निवडी संदर्भात सर्वात जास्त या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने 2022 मध्ये जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा इथं लागला होता. तर समांतर आरक्षणामधले जे उमेदवार येतात त्याच्यामध्ये महिलांसंदर्भात जी काही या ठिकाणी वेकेन्सी असते महिला आरक्षणाची तर त्यांचं देखील सध्या बघा त्या ठिकाणी महिला उमेदवारांना जास्तीत जास्त जी काही संधी असेल तर ती एक संधी या ठिकाणी निर्माण होत असते. तर महिलांसाठी देखील बघा इथं महत्त्वाची संधी बघा निर्माण त्या ठिकाणी होऊ शकते. तर सध्या हे महत्त्वाचं जे काही समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. तुमचा जो स्कोर असेल आताचा टेट 3चा तो देखील तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमचं सेफ स्कोर आहे किंवा नाही तो एक अंदाज तुम्हाला सध्या बघा त्या ठिकाणी कळेल. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय असेल तर तो रिप्लाय सध्या आपण देऊ. कमेंट भरपूर येत असतात. भरपूर उमेदवार सध्या बघा आशेने कमेंट करत असतात की आपल्याला काहीतरी रिप्लाय भेटेल. तर संपूर्ण उमेदवारांना जो रिप्लाय आहे तर तो सध्या बघा तात्काळ न मिळता थोडंसं उशिरा का होईना पण रिप्लाय तुम्हाला नक्कीच आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. तर कमेंट असेल तर कमेंट नक्की करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीची संपूर्ण मार्गदर्शन असेल तर ते ह्या चॅनलवर तुम्हाला दिलं जाईल. तर भेटू आपण महत्त्वाच्या पुढच्या एखाद्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.